नमस्कार मंडळी, आजचा होता गावाकडचा दुसरा दिवस आणि काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता गावाकडचं, त्याला इतकं तुम्ही भरभरून प्रेम दिलं ना, तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि खूप छान कमेंटसुद्धा मला केल्या होत्या. मी विचारलं होतं, काही माझे प्रश्न होते. त्याचं तुम्ही मला खूप छान असं प्रतिसाद दिलं किंवा खूप छान सांगितलं, की आम्हाला पण तसंच बोलतात, आम्हाला पण तसंच करतात. तर मला कुठेतरी वाटलं, की आपण एकटंच म्हणजे हे करत नाहीये, की आपल्याला घरचे नाही म्हणताय तरी आपण ब्लॉगिंग वगैरे करतोय. पण बरेच टाईम आहेत त्याला गावाकडचे लोकं नको म्हणतात तरी पण ते करतायत. तर मला कुठे ना कुठेतरी थोडंसं तरी बरं वाटलंय, की नाही आपल्यासारखे भरपूर आहेत, आपण एकटंच नाहीये. आणि इथून पुढे ना मी प्रयत्न करत राहीन, की माझे डेली ब्लॉग यायलाच पाहिजे. असू द्या बोलताय ना सगळे तर बोलू द्या. एखाद्या दिवशी ना आपलंच ते कौतुक करेल हे विचार करून आहे ना मी परत स्टार्ट करत असते ब्लॉगिंगचं. नाहीतर ना खूप वेळेस मी असं थकून जाते किंवा नको वाटायला लागते. पण तुमचे असे कमेंट वाचून आहे ना खरंच मला खूप छान वाटतंय आणि तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय ना, तर मी सगळं सहन करून आहे ना कंटिन्यू माझी ब्लॉगिंग करणारच आहे इथून पुढे पण. ज्या दिवशी जास्त अति झाला त्या दिवशी बघूया जे होईल ते. पण आता सध्या तरी मी कंटिन्यू करेल का तर तुम्ही मला खूप म्हणजे सपोर्ट करतात. माझी व्हिडिओची वाट बघतात. ते बघून मला खरंच खूप आनंद होतोय. नेहमी मी यायला सांगत असते. असो मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती. बाहेर झाडू वगैरे मारलं आणि मी तिथे राहत नाही ना म्हणून इतकं खराब झालेलं होतं. आणि एक दिवसात तर मी करणार तरी काय आहे, किती पण स्वच्छ केलं तरी परत ते तसंच होणार. त्याच्यापेक्षा मी तसंच झाडू मारून घेतला होता आणि त्याच्यानंतर सडा वगैरे टाकलं आणि ते काही सगळ्या क्लिप मी घेतल्या नव्हत्या. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि लगेच आम्हाला निघायचं होतं. मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की आम्हाला एकच दिवसासाठी जायचं होतं आणि त्याला सुट्टी नसल्यावरती लगेच चिडचिड करायला लागतात आणि आमच्यासाठी ते थांबले होते म्हणजे आम्हाला थांबायचं होतं म्हणून. आणि आता आम्हाला निघायचं होतं. आमचं चहा वगैरे झालं आणि लगेच आम्ही तिथून निघालो आणि तिथून आम्हाला ना शेतात पण जायचं होतं. म्हणजे आम्ही घरून निघलो होतो. आम्हाला ना हे शेत आहे ना म्हणजे रस्त्यातच लागतं. तिथून जर आपण डायरेक्ट निघालो, की पुढं पण आपल्याला जाता येते. तर हे बोलले, की आपण जातानाच तिथं थांबूया. घरून जर परत येणं बोलले, की जास्त उशीर होईल आणि आमचे जेव्हापासून गहू पेरले होते ना, तेव्हापासून आम्ही शेतात गेलोच नव्हतो. म्हणजे राजूचे पप्पा गेले होते 2-3 वेळेस, पण मी काय गेले नव्हते. म्हटलं चला मला पण बघायचं आहे आणि शेतात गेल्यावर मला वेगळाच आनंद भेटतोय. तर आम्ही स्वयंपाक वगैरे काही केलं नव्हतं घरी. फक्त चहा वगैरे घेतला आणि पटकन आम्ही तिथून निघालेलो होतो. तर इथे हरभरे सुद्धा लावलेले होते. आता शहरात आपल्याला विकत घ्यावं लागते. पण गावाकडे इतके असतात ना, तर आपण म्हणजे थोडेसे पण खाऊ शकत नाही असं होतंय आणि इथं आपण विकत आणत असतो. तर आमचा हा मळा आहे. आता सगळ्या वावरांचे ना नावं असतात वेगळे-वेगळे. तर ह्याला ना आम्ही मळा म्हणतो. आणि तिथे गेल्यावर इतकं छान वाटतंय ना, पूर्ण हिरवंच असतं. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा असंच असते. म्हणजे जास्त पाणी आहेत ना त्या भागाला, तर खरंच खूप भारी वाटतं. सगळ्यांचे गहू आहेत किंवा मका आहे, भरपूर काही म्हणजे हिरवं आहे ना, तर एकच नंबर वाटते. असं वाटते की तिथंच बसून राहावं. आणि ह्या शेतात आहे ना, मी इतकं कामं केलेले आहेत, तर माझे छोट्या-मोठ्या आठवणी इतक्या आहेत ना मरणाचे. राजवीर खूप छोटा होता, म्हणजे 1 वर्षाचा होता तोपर्यंत मी तिकडंच होते आणि मी त्याला शेतात सुद्धा न्यायचे. आम्ही इथं बसवून द्यायचो त्याला. एखादं असं कापड वगैरे घेऊन जायचो आणि त्याच्यावर बसवलं की दिवसभर कामं करायचो आणि खरंच खूप आनंद भेटायचा. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जरी कामं केली तरी काहीच वाटत नव्हतं. आणि आता पहिल्यासारखे कामं पण होत नाही किंवा इकडचं वातावरण आहे ना शहरातलं मला अजिबात आवडत नाही. मला ना गावाकडं बोलले की खूपच म्हणजे मी खूप खुश होऊन जाते की आपल्याला गावाकडं थांबायचं आहे. पण राजूचे पप्पा एकटेच इकडे राहतात. मग त्याचं जेव्हाच इतकं प्रॉब्लेम होतोय खूपच जास्त आणि मला ना एका ताईने कमेंट केली होती, की "तुला इतकंच गाव आवडते, तर मग तिथूनच म्हणजे जॉब वगैरे करेल ते दादा येऊ अपडाऊन करेल." तर तसं शक्य नसतं ताई. इतकं सोपं नाहीये. दिवस कसे आहेत आपल्याला माहिती आहे. इतक्या लांब जाणं-येणं बोलले तर आमचं गाव म्हणजे म्हटलं तरी 2 तास सहज लागतात जायला आणि यायला. मग 4 तास जर ते बाईकवर जाणार, येणार, तर मग आपल्याला पण एक मनात वेगळीच भीती असते. त्याच्यापेक्षा आहे ना ते म्हणतात की इथंच बरं आहे आणि मुलाचं शिक्षण पण बघावं लागतं म्हणून शहरात राहावं लागतंय. आपण जर गावाकडे राहिलो ना तर आपण नुसतं शेतातले कामं करतो. आपल्याला नुसतं कामं दिसतात. मी माझ्यावरून सांगते तुम्हाला लेकराकडे अजिबात आपलं लक्ष राहत नाही. आता मी असं का म्हणते म्हणजे मी सगळ्याला बघते गावाकडचे जे काही लोक आहेत ना त्याला दिवसभर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नुसतं कामं दिसतात. आणि लेकरं जर शाळेतून आले ना तर त्याला पण म्हणतात की इतकंसं काम करून घ्या, तुम्ही सगळे मिळून करू शकता असं म्हणून आहे ना लेकराला सुद्धा कामाला लावतात आणि मग त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ते काहीच करू शकत नाही. नंतर ते पण शेतातच राहून जातात आणि त्याचं काहीच करिअर घडत नाही. आता तसं म्हणायला गेले तर यायचं पण शिक्षण गावाकडेच झालेलं, याने मरणाचं काम केलेलं आहे. पण कसं माहिती का सगळे लेकरं सारखे नसतात, सगळ्याची मेंटॅलिटी सारखी नसते, सगळं चेंज असतं. म्हणून मला कुठे ना कुठे असं वाटते की लेकराचं भविष्य म्हणजे आपण शहरात
आयुष्यात एक चांगलं घडू शकतो आणि जर आपण शेतात राहिलं तर तसं काहीच होऊ शकत नाही. आणि आताची लेकरं तर अशी आहेत की त्याला ना सगळं म्हणजे व्यवस्थित राहिलं तर ते करतात, नाहीतर नाही करत. माझं राजवीर तर तसंच आहे. खूप त्याला व्यवस्थित सगळं करून दिलं तर त्याला शाळेत पण जायचं असतं आणि अभ्यास पण करायचं असतं, नाहीतर काहीच करायचं नसतं. आता आपण जर शेतात राहिलं तर ते काय करणार? तर असो त्याने आम्ही जे काही हरभरे घ्यायचे होते ते घेतले आणि त्याच्यानंतर आम्हाला परत निघायचं होतं तिथून, म्हणजे रानातून आम्ही आता डायरेक्ट मम्मीच्याकडे जाणार होतो. ते ना बांधवर सैतूकचं झाड आहे. आता तुम्ही काय म्हणता याला मला नक्कीच सांगा. आम्ही सैतूक म्हणतो. आणि राजवीरला ते दिसले. आता त्याला माहिती नव्हतं हे खायचं आहे म्हणून. पण राजवीरचे पप्पा बोलले, की आम्ही लहानपणी खूप खायचं राजवीर हे. आणि तो बोलला, की "मग पप्पा हे काय आहे? मला पण घ्यायचंच आहे आणि खाऊन बघायचंच आहे." म्हणून त्याने एक तोडलं. त्याला छान लागलं. आंबट असतात ते थोडेसे आणि मग तो म्हटला, की "मला अजून घ्यायचं." इतकं त्यानं हट्ट धरला. मग भरपूर तोडले होते ते आम्ही आणि त्याच्यानंतर मम्मीकडे आले. आता मम्मीला मी पहिले कॉल करून सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून, नाहीतर मम्मीने जेवण बनवून ठेवलं असतं. पण गेल्यावर आहे ना राजवीरचे पप्पा बोलले, की "आपण आता थोडं थांबूनच जाऊया, जेवण वगैरे करून इथून गेल्यावर तू कधी करणार?" म्हणून इथे ना मम्मीने लगेच आहे ना भाजी टाकली आणि म्हटलं, "मम्मी मी चपात्या करून घेते." आता बाजरीची भाकर वगैरे मम्मीने सकाळचं करून ठेवलेली होती, पण राजूच्या पप्पाला ते अजिबात आवडत नाही किंवा ते खातच नाही, त्याला जमत नाही पहिल्यापासून. म्हणून मी थोडंसं कणिक मळलं आणि म्हटलं, "चला मी चपात्या बनवून घेते, मम्मी तोपर्यंत तू भाजी करून घे." आणि माझ्या राजवीरचं म्हणणं होतं, की "आई तू तशी भाजी कर म्हणजे एकदम आपण ते पाट्यावर वगैरे वाटतो ना, तसं वाटण त्याला पाहिजे होतं." आणि आईनं तसंच केलं. माझ्या मम्मीने लगेच पाट्यावर वाटून घेतलं वाटण आणि मग भाजी केली आणि त्याने इतकं आवडीनं जेवण केलंय ना, त्याला तसलं खूप आवडतंय. खरंच ना, माझं इतकंसं लेकरू आहे, पण तिची आवडी-निवडी खूप वेगळे आहेत. खूप म्हाताऱ्या माणसासारखं करतोय. तर असं इथे ना, मम्मीकडून पण काही डाळी किंवा काही दुसरं काही जे मला घ्यायचं होतं, ते सगळं ह्या पिशवीत भरून घेतलं आणि त्याच्यात बसत पण नव्हतं, इतकं माझ्याकडं पसारा झाला होता. आणि मम्मीचं अजून म्हणणं होतं, की "ही डाळ ने बाळा तुला, ते डाळ ने, हे लागेल तुला, ते लागेल तुला." म्हटलं, "आई मी परत येईन तेव्हा नेईल. आता तू माझ्याकडे काहीच देऊ नको. खूप जास्त वजन झालंय आणि गाडीवर बसता येत नाही इतकं सामान घेऊन." तर त्याने जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आणि तिथून पण आम्ही निघालो. आणि ह्या वेळेस आहे ना आम्ही खूप म्हणजे लवकर निघालो, म्हणजे जास्त वेळ थांबलो नाही. फक्त 1 दिवस 1 रात्र राहिलो आणि लगेच तिथून निघालो म्हणून मला चांगलंच वाटत नव्हतं. आणि घरी येईपर्यंत माझा चेहरा असा काही झाला होता. जाताना मी इतकी खुश असते आणि येताना असं काही घडतंय माझ्यासोबत. खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा मी रिटर्न येते. मला असं वाटतं की थोडे दिवस तरी राहायला पाहिजे. पण असो राजवीरला सुट्ट्या लागल्या की मी तिकडंच राहणार 1 महिना तरी. तर असो इथे घरी आले, लगेच कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाले आणि लगेच कामाची सुरुवात केली. आता गावाकडे गेल्यावर आपले इतके मोठे कपडे असतात ते आपल्याला धुवायचे असतात. आता संध्याकाळ झाली होती 5 वाजेपर्यंत, म्हणजे घरातले मी सगळे कामं आवरून घेतले होते. खूप माझा पसारा पडला होता. आता ताई आली होती, त्यानं पाणी वगैरे भरून ठेवलेलं होतं सगळं, पण व्यवस्थित लावायचं होतं ते सगळं लावून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता हे सगळे कपडे वगैरे धुवून टाकते, नाही तर तसं पडलेले कपडे मला जमतच नाही. आणि येताना आम्ही मंडीमध्ये पण थांबलो होतो, तर तिथून काही फळं पण आणले होते आणि मला ना थोडी भूकच लागली होती, म्हणजे 5 वाजेपर्यंत. तर म्हटलं चला एखादा डोसा तरी करते. पहिलेच मी पीठ वगैरे भिजून ठेवलेला होता, तो होता माझ्याकडे. म्हटलं चला एक डोसा केला आणि जे काही फळं वगैरे होते ना, ते मला आता फ्रीजमध्ये भरून ठेवायचं होतं. आणि राजूला सुट्टी होती आज म्हणून काही टेन्शन नव्हता, म्हणजे त्याला स्कूलमध्ये सोडायचं नाही, आणायचं नाही. दिवसभर मी घरी होते. कसं गावाकडून आल्यावर आहे ना, खरंच 1 दिवस तरी सुट्टी पाहिजे. तोपर्यंत आपण सगळे कामं आवरून घेतो. तसंच राजवीरला आज सुट्टी होती म्हणून माझे सगळे कामं आवरून गेले आणि राजवीरचे पप्पा लगेच ऑफिसला गेले होते. जेवण वगैरे आम्ही तिथून करून आलो होतो म्हणून टिफिन वगैरे पण त्यानं काहीच नेलं नव्हतं. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मला चिकन बनवायचं होतं. आता खूप दिवस झाले होते दोघं बापले खायला खूप आठवण येत होती. म्हटलं चला आज मी बनवूनच देते. आता गावाकडे त्याला खायचं होतं पण इतकं वेळ पण नव्हता. मस्त आहे ना संध्याकाळचं जेवण सुद्धा मी इथं बनवून घेतलं. तर चला इथंच मी ब्लॉग एंड करते. बाय.